हॅलो, नमस्ते. कसे आहात? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. हल्ली काय झालंय माहितीये का? माणसं एवढी आनंदी नाहीत हो. आता आनंदी नसायला खूप कारणं आहेत. त्यामुळे मला वाटते ते कारणांविषयी आपण एक एक कारण घेऊन तर कसं सॉल्व्ह करायचं हे जरा विचार करावा. असं त्या बऱ्याच कारणांपैकी एक कारण आहे, आपल्याला जेव्हा लोक आपला अपमान करतात, आपल्याला कमी लेखतात, आपल्याला बरं वाईट सुनावतात, तेव्हा आपण स्वतःला कसं स्ट्रॉंग करायचं हे अतिशय महत्वाचं आहे. असं नाहीये कोणी काही म्हटलं म्हणून रडत बसणं नाही. पहिली गोष्ट, कोणासमोरही रडणं बंद करा. रडणं तुमचं वीकनेस दाखवते. तुमचे मनाला काही लागले तो विषय हे दिसते. त्यामुळे बिलकुल रडायचं नाही. आणि कोणी आपल्याशी बोललं तरी बोला, चांगलं सिंपल राहावा, पण विश्वास किती ठेवायचा त्या माणसावर हे आपले आपण ठरवायचं. का म्हणजे हल्ली अशी परिस्थिती झालेली आहे, आपल्या समोर अगदी गोड गोड बोलतात बरं का, नंतर कळते ते किती खोटं आहे, किती आपण विश्वास ठेवायचा. त्यामुळे कोणी काही म्हटलं तरी ऐका, व्यवस्थित वागा, पण विश्वास किती ठेवायचा हे आपले आपण ठरवायचं. आणि जी लोक तुमचा अपमान करतात, इन्सल्ट करतात, त्यांच्याशी मुद्दाम होऊन बोलायला जाऊ नका. काही गरज नाही त्यांची तुमच्या जीवनात. त्यांना आपले कम्युनिटीमधनं बाहेर फेकून द्या, आपले मनातनं बाहेर फेकून द्या. त्यांची आठवण सुद्धा तुम्हाला येता कामा नये. हे मुद्दाम करायचं आहे आपण. आणि एक महत्वाची गोष्ट सांगू, आपली किंमत आपण ठेवून घ्यायला पाहिजे. ते कोणाचे घरी बोलावल्याशिवाय जाऊ नका. काही लोकांना सवय आहे बघा, प्रत्येक गोष्टीला का नाही ते कारणाशिवाय त्यांना वेळ जात नाही म्हणून लोकांचे घरी जायचं, गप्पा मारत बसायचं, इकडचं तिकडचं रोज. त्यामुळे हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे, कोणी आपल्याला बोलवल्याशिवाय कोणाचे घरी जाणं नाही. हे आपण पाळायला पाहिजे. हा, ही गोष्ट तर मी पाळते. कोणाचे घरी बोलवल्याशिवाय मी सहज म्हणून जात नाही. नो डाऊट कोणी आजारी असलं, बघायचं असलं, कोणी गेलं असलं, भेटायला जायचं असलं की अशा वेळी जाते. पण नाही ते सहज नुसतं केव्हाही म्हणत असतात, अहो येत जावा की गप्पा मारायला. हो म्हणायचं, पण नुसतं वेळ जात नाही म्हणून जायचं नाही. का आपल्या घरात आपल्याला वेळ जातो की कितीतरी. स्वतःची काहीतरी एक हॉबी शोधून घ्यायची, आपला वेळ जायला. आपला वेळ जात नाही म्हणून लोकांच्या घरी जाऊन नाही बसायचं. आणि स्वतःवर प्रेम करायचं. हे बघा, स्वतःवर आपण प्रेम केलं का नाही, आपल्याला स्वतःसाठी भरपूर वेळ असतो. स्वतःचं व्हॅल्यू एडिशन करायला, तुमच्या आवडीचं वाचायला, नवीन काहीतरी ज्ञान प्राप्ती करून घ्यायला. स्वतःचं घर, मग स्वतःचं घर चांगलं ठेवायला पाहिजे, स्वच्छ ठेवायला पाहिजे. असं आपल्याला वेळ जातो. मग काही कारणाशिवाय लोकांकडे जायला लागतच नाही. आणि आपले जीवनात आता चॅलेंजेस, प्रॉब्लेम्स प्रत्येकाला येत असतात हो.
म्हणून काही उठसूट जाऊन जीव द्यायचं का? असं जीव देत गेलं असलं तर आपल्याला प्रत्येकाला 100 वेळा तरी कमीत कमी मरावं लागलं असतं. त्यामुळे हे प्रॉब्लेम्स आले, चॅलेंजेस आले म्हणून घाबरून जायचं नाही. ओके, आय विल सी. जेव्हा प्रॉब्लेम्स येतात तेव्हा तो कसं सॉल्व्ह करायचा हे बघायचा. न आलेले प्रॉब्लेम्सकडे विचार करायचा नाही. आत्ता काही प्रॉब्लेम आले ना, तो कसा सॉल्व्ह करायचा ह्याचा विचार करायचा आपण. आणि आपला राग कंट्रोल करायचा, नाहीतर राग आपल्याला कधी कधी कंट्रोल होत नाही. अशा वेळी मग आपण काय करतो, आपल्यापेक्षा वीकर सेक्शन असलं की, सपोज आपली मुलं वगैरे असला की मारतो. नाही, हे कशामुळे होते? आपल्याला स्वतःचा राग कंट्रोल करता येत नाही म्हणून. स्वतःचा राग कंट्रोल करायचा. अनवॉन्टेड, गरज नसलेला बोलायचं नाही. नाहीतर राग आला की बघा लोक काही बडबडतात, काही बोलतात. असं करायचं का? नाही, बिलकुल असं काहीही करायचं नाही. आपण आपली स्वतःची पर्सनॅलिटी ठेवून घ्यायची. स्वतः काहीतरी नवीन करायचं, वेगळं करायचं, स्वतःला डेव्हलप करायचं आणि आनंदी राहायचं आणि तर दुसऱ्यांबरोबर शेअर करायचं. आता मला काही कळलं की लगेच मी तुमच्याशी शेअर करते. कशासाठी? ओके, मला हे कळले, हे बाकीचं नाही कळू देत म्हणून. स्वाभिमानी राहायचं. स्वतःचा स्वाभिमान कधी गळू द्यायचं नाही. आणि आपले स्ट्रेंथ असतील, वीकनेसेस असतील, हे काही लोकाला सांगायचं नाही. जास्त बडबडू नये. का म्हणतात माहितीये का? जास्त बडबडणारे लोक गरज नसलेला काहीही बडबडत असतात. आपलं स्ट्रेंथ काय आहे, आपलं वीकनेस काय आहे, आपल्याला कशाची भीती वाटते, आपल्या जीवनात काय घडलं, हे सगळं सांगत बसतात. गरज आहे का? नाही. त्यामुळे हे कुठल्याच गोष्टी, म्हणजे आपलं स्ट्रेंथ असेल, वीकनेसेस असेल, बिलकुल जास्त बडबडायचं नाही, बोलायचं नाही. बोलायचं कमी करा, म्हणजे आपोआप हे नको त्या गोष्टी बोलणं बंद होते. आणि लोकाला कोणालाही स्वतःपेक्षा जास्त इम्पॉर्टन्स देऊ नका. आधी मी, नंतर सगळे. नाही ते काही लोक असतात बघा, कोणी आलं म्हटलं की अगदी स्वतःच सोडून पळत जातात, अमुक करतात. तसं कोणालाही अति इम्पॉर्टन्स द्यायचं नाही. स्वतःवर विश्वास ठेवायचा. आणि आपलं जीवन, आपल्याला काय करायचं आहे, काय आहे, हे कोण ठरवणार? हे आपण स्वतः ठरवणार. का? हे आपलं जीवन आहे. आपल्याला आपल्यावर प्रेम आहे आणि आपलं स्टँडर्ड मेंटेन करायचं. त्याच्यासाठी पैसा लागतो, काय लागतं हे सगळं मिळवायचं आणि स्वतःचं स्टँडर्ड जपायचं. उद्यासाठी पैसे ठेवायचे जास्त. आजारी पडलो, काही झालं की लगेच लोकांकडे हात पुढे करायचं नाही. आणि आपल्याला कधी काय करायचं आहे, काय करायचं नाही, हे सगळं आपण ठरवायचं. आणि हे सगळं करताना प्रायोरिटी पाहिजे मी. माझं बाजूला ठेवून दुसऱ्याला नाही प्रायोरिटी द्यायची. आणि आनंदी राहायचं. ओव्हर थिंकिंग करायचं सोडून द्यायचं. उद्या काय होईल, परवा काय होईल, पाऊस पडला नाही ते काय होईल, कशाला विचार करता. आणि एक म्हणजे लोक काय करतात, लोक काय म्हणतात ह्याच्याकडे विचार करूच नका. लोक काय म्हणतील, चांगलाही म्हणतील, वाईट पण म्हणतील. त्यामुळे लोक काय म्हणतात ह्याच्याकडे बिलकुल विचार करायचं नाही. लोकांबद्दल विचार करू नका. आपल्याला काय असते माहिती का? नको त्या गोष्टीबद्दल आपण विचार करतो. मोदी कसं वागायला पाहिजे हे आपण इथे बसून बोलतो. गरजेचं आहे का? नाही. आपल्याला अनवॉन्टेड थिंग्स आहेत.
हे याच्याबद्दल बिलकुल बोलायचं नाही. आणि एक महत्वाचं म्हणजे मी सगळ्यांना खुश करणार, मी सगळ्यांची आवडती होणार, सगळे माझ्यावर प्रेम करायला पाहिजे, मी सगळ्यांना हवी हवी अशी राहणार, शक्य नाही. ह्या जगात काही लोक तुम्हाला पसंत करतील, तुम्ही आवडाल त्यांना. काही लोकांना नाही बाई काय बडबड बडबड करते, मला नाही आवडत असं म्हणणारे पण असतील. काही लोक न्यूट्रल असतील, त्यांना काही देणं घेणं नसते. त्यामुळे मला वाटते मी जवळजवळ 24 गोष्टी सांगितलेल्या आहेत आपल्याला. आणि जे कोणी आपला अपमान करत असलं तर तेव्हा रडायचं नाही, जीव तर द्यायचा नाही, डिप्रेशनमध्ये जायचं नाही. मग आपण आपली स्वतःची किंमत कशी वाढवायची, स्वतःला कसं जास्त आनंदी ठेवायचं. अच्छा, हॅव ए गुड डे.